चलो. गुड इव्हनिंग, नमस्कार सर्वांना. ध्येय अकॅडमी पुणे महाराष्ट्र टी आरंभ 1.0 मिशन 2026 या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व गुरुजनांचं स्वागत आहे. आज आपण या आदरणीय श्री लांडगे सरांनी सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाच्या पहिल्या दिवशी आपण इंग्रजी अभ्यासक्रमाची पहिल्या सेशन मध्ये आपण चर्चा करणार आहोत. टीईटी च्या इंग्रजी विषयासाठीच्या सर्वात बेसिक आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ स्पीच या घटकाचा आपण आजच्या सेशन मध्ये चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे थोडक्यात सांगण्याचा मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. बोलताना आणि लिहिताना शब्दांचा जो रोल असतो, त्याचा जो पर्पज असतो, उद्देश असतो, म्हणजे शब्द भाषेमध्ये बोलताना आणि लिहिताना कार्य करत असतात आणि ते एकूण 8 प्रकारचे कार्य करत असतात. यांनाच स्पीच चे पार्ट्स म्हणतात. आणि इंग्रजीमध्ये असे एकूण 8 पार्ट्स आहेत, त्यालाच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात. त्यांचा आपण आज ओघवता अभ्यास करणार आहोत. आपण सिरीज मध्ये या सर्व पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास डिटेलमध्ये तर करणारच आहोत, पण आज आपण थोडक्यात एक त्याचा उहापोह करूया की ते 8 पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते आहेत. मी अपेक्षा करतो की पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय हे कळलेले सर्वांना. पुन्हा एकदा सांगतो की भाषेचे किंवा सेंटेन्स मध्ये बघा, इथं दिलेले पुढच्या स्लाइड वरती वर्ड्स परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन सेंटेन्सेस, म्हणजे वाक्यामध्ये शब्दांचे वेगवेगळे वर्क्स आहेत, फंक्शन्स आहेत आणि त्याच फंक्शनलाच आणि असे एकूण 8 फंक्शन आहेत आणि त्या 8 फंक्शनला किंवा कार्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो. आणि देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश ग्रामर. हे सर्व आपण आज थोडक्यात पाहणार आहोत. त्यापैकी हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला एकदा वाचून दाखवतो किंवा सांगतो. ही सर्व ग्रॅमॅटिकल पार्ट्स माझ्या माहितीस्तव सर्वच शिक्षक बांधवांना माहितीच आहेत. खरं म्हणजे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मूळ उद्देश हाच आहे की शिक्षकांना हे सर्व गोष्टी माहीतच आहेत, फक्त आपण एक रिव्हिजन टाइप आपण जाणार आहोत. हे फक्त बऱ्याच दिवसानंतर म्हणा किंवा डे टू डे लाईफ मध्ये आपण ह्या भागाला थोडस अवॉइड केलं किंवा विस्मरणात गेलेलं आहे, ती आपण रिवाइज करणार आहोत. आणि हे जे शासनाने आपल्यावरती जो घाला घातलेला आहे टीईटीचा, ती आपण त्यातून सुद्धा तावून सुलाखून निघणार आहोत आणि त्याच जर्नीमध्ये एक खारीचा वाटा म्हणून आमचा हा प्रयत्न असणार आहे. आणि आता अभ्यास करण्यापेक्षा कोणीतरी सांगितलं आणि आपल्याला ऑलरेडीच ते माहिती आहे, त्यामुळे विशेष असा फरक पडेल आणि निश्चितच याचा सर्वांना फायदा होईल. इतरत्र चर्चा न करता मी पार्ट्स ऑफ स्पीच सांगतो. आता सांगितल्याप्रमाणे देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. दीज आर नाउन, प्रोनाउन, adjective, word, adverb, preposition, conjunction and interjection. असे 8 प्रकार आहेत. मध्ये डिस्टर्बन्स आला सर, सांगतो. पार्ट्स ऑफ स्पीच 8 आहेत. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन.
हे आपण सिरीज मध्ये पूर्ण 1 बाय 1 डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. पण आज जो आपला मुख्य फोकस आहे तो आहे नाउन वरती. नाउन अँड द पार्ट्स ऑफ नाउन हा आपण बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीने घेणार आहोत. ज्यांना आजपर्यंत सर्वांनाच तर नाउन माहितच आहे, पण ज्यांना थोडंफार माहिती आहे किंवा काहींना माहीतच नाही, म्हणजे बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंतचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, नाउन नाम म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नाउन इज अ नेम ऑफ थिंग, पर्सन, प्लेस. ही आपली टिपिकल डेफिनेशन आहे त्याची, जी की परीक्षेत विचारली जाणार नाही. पण आता मी सोप्या भाषेत सांगतो नाम म्हणजे काय. नाम म्हणजे जे काही आपल्याला दिसतंय किंवा दिसतही नाहीये, विजिबल, इनविजिबल, कॉन्क्रीट, ॲब्स्ट्रॅक्ट, जे काही या ब्रह्मांडामध्ये विश्वामध्ये आहे आणि त्याला जे नाव दिलेलं आहे, प्रत्येकाच्या नावाला नाउन म्हणायचं. इन शॉर्ट, नेम ऑफ एनिथिंग, कशाच्याही नावाला नाउन असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या हातात मोबाईल आहे, ते एका वस्तूचं नाव आहे. आपल्या समोर भिंत आहे, एक थिंग आहे, कॉन्क्रीट वस्तू आहे. आपली शाळा आहे, नाव आहे. पेन आहे, नाव आहे. मीन्स नेम ऑफ एनिथिंग इज कॉल्ड नाउन. फॉर एक्झाम्पल, मग इंडिया प्लेस आहे, बुक थिंग आहे, फ्लॉवर थिंग आहे, नॉलेज एक ऍब्स्ट्रॅक्ट थिंग आहे. म्हणजे नेम ऑफ एनिथिंग, पर्सन, प्लेस और थिंग या सर्व गोष्टींना इन शॉर्ट सोप्या भाषेमध्ये कशाच्याही ब्रह्मांडामधल्या विश्वामधल्या कुठल्याही गोष्टीच्या नावाला नाम असं म्हणतात. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नाउन, नेम ऑफ एनिथिंग. एवढे एक वाक्य लक्षात ठेवलं तरी नाउन सफिशियंट आहे. आता आपण बघणार आहोत काइंड्स ऑफ नाउन. हे महत्वाचा भाग आहे. आपण आतापर्यंत जी चर्चा केली ती बेसिक होती, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाहीये. पण आता जो आपण चर्चा करणार आहोत काइंड्स ऑफ नाउन, ही मात्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचे प्रश्न येतील आपण ते 1 बाय 1 बघणार आहोत. तर हे 5 प्रकार नाउनचे आहेत ते मी सांगतो बघा. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. These are the 5 kinds or types of noun. त्यापैकी आपण पहिला बघूया. पहिल्यांदा आपण प्रॉपर नाउन कडे जाऊया. सर जी नेक्स्ट. प्रॉपर नाउन, नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन और प्लेस और थिंग. बघ, आताच आपण नाउन म्हणजे काय विचारलं, सांगितलं की नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, थिंग और प्लेस. बट प्रॉपर नाउन म्हणजे प्लेस, पर्सन और थिंगचं पर्टिक्युलर नाव. आता बरेचदा आपण बघा चर्चा करत असताना असा विचारतो, कुठले आहे तुम्ही? आपण ते म्हणतो मी बाबा असा लातूरचा आहे. मग लातूर मध्ये कुठं? मग मी असा बाबा या ठिकाणचा आहे. म्हणजे प्रॉपर कुठला, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्या वस्तूच्या ठिकाणाला दिलेलं पर्टिक्युलर विशिष्ट नाव, याला प्रॉपर नाउन असं म्हणतात. आता हे काही परीक्षेला विचारलं जाणार नाही. परीक्षेत काय विचारलं जाणार आहे की प्रॉपर नाउन विषयी जे नियम आहेत. फॉर एक्झाम्पल, आता प्रॉपर नाउन सांगायचं म्हटलं, एक्झाम्पल महेश. महेश म्हणजे एक विशिष्ट मुलगा आपल्या समोर दिसतो. इंडिया एक देश आपल्या समोर दिसतो पर्टिक्युलर. मुंबई एक शहर आपल्या समोर दिसतं. मार्च एक पर्टिक्युलर मंथ आपल्या समोर दिसतो. दिवाळी एक पर्टिक्युलर फेस्टिवल, एक विशिष्ट सण आपल्या समोर दिसतो. ही सर्व प्रॉपर नाउनची उदाहरणं आहेत. आता याचे नियम असे आहेत, ही परीक्षेला येणार आहे.
आणि यावर आपण जास्त फोकस करणार आहोत की प्रॉपर नाउनचं फर्स्ट लेटर इज कॅपिटल. विशेष नामाचं म्हणजे प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. वाक्यामध्ये कुठेही प्रॉपर नाउन आला तर त्याचं फर्स्ट इनिशियल लेटर शुड बी मस्ट बी कॅपिटल लेटर्स. इतर वेळी आपण वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल लेटर सुरुवात करत असतो किंवा फुल स्टॉपच्या नंतर जेव्हा वाक्य सुरू होतं तेव्हा आपण त्या शब्दाचं इनिशियल लेटर कॅपिटल लिहितो. पण प्रॉपर नाउन वाक्यामध्ये कुठे जरी आला तरी त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असतं. हा बेसिक नियम आहे. मग अशीच काहीतरी एक वाक्य देऊ शकतं परीक्षेमध्ये की मग काय एरर चुकलेला आहे. त्या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रॉपर नाउन जर असेल त्याचं फर्स्ट लेटर शुड बी और मस्ट बी कॅपिटल. आणि दुसरा नियम असा सांगतो की जर प्रॉपर नाउन असेल तर त्या नामाच्या अगोदर आर्टिकल वापरले जात नाही. आता ए आणि द हे जे आर्टिकल आहेत याचा आपण डिटेल अभ्यास त्याच्यासाठी वेगळा अभ्यास करणारच आहोत. पण आर्टिकल हे कॉमन नाउनच्या बिफोर वापरतात, ती पण सिंग्युलर असली पाहिजे. म्हणजे कधी कधी असं होईल की आपल्याला एरर विचारण्यासाठी ते काय करतील, प्रॉपर नाउन देतील आणि त्याच्या अगोदर आर्टिकल वापरलेला असेल, म्हणजे आपल्याला त्याचा एरर ओळखता आला पाहिजे. फोकस मुद्दा हा आहे, नियम असा आहे की प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरला जात नाही. पण आता एक महत्वाची गोष्ट सांगतो की जर प्रॉपर नाउनच्या अगोदर वापरला तर मात्र तो प्रॉपर नाउन न राहता कॉमन नाउन होतो. एक्झाम्पल मला या ठिकाणी टेक्निकल मुळे लिहिता येत नाही बरं का, त्याबद्दल दिलगीर आहे. पण आर्टिकल वापरता येत नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि जर वापरला असेल, आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, संत तुकाराम इज द शेक्सपियर ऑफ महाराष्ट्र. आणि दुसरं एक वाक्य आहे बघा, मुंबई इज द लंडन ऑफ इंडिया. ऍक्च्युली लंडन प्रॉपर नाउन आहे, शेक्सपियर प्रॉपर नाउन आहे, पण त्याच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं गेलेलं आहे. हे वाक्य चुकीचं नसून हा एक नियम आहे की जर प्रॉपर नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरलेला असेल तर त्याला कॉमन नाउन असं गृहीत धरलेले आहे. म्हणजे उपमा देण्यासाठी, इन शॉर्ट उपमा देण्यासाठी जर प्रॉपर नाउन वापरला असेल तर तो प्रॉपर नाउन नसून आता ते कन्वर्ट झाला कॉमन नाउन मध्ये. हे दोन नियम लक्षात ठेवता येतील. पहिला नियम सांगतोय सोपा, कॅपिटल लेटरनं सुरू करायचं प्रॉपर नाउनची. दुसरा, आर्टिकल वापरत नाहीत, पण जर आर्टिकल वापरू शकतो कधी, उपमा देण्यासाठी. मुंबईला लंडनची उपमा दिली म्हणून ते कॉमन नाउन झालं आणि म्हणून तिथं आर्टिकल वापरलं गेलं. संत तुकाराम इज द शेक्सपियर ऑफ महाराष्ट्र हे सुद्धा या नियमाच्या आधारे होतं. आणि तिसरा आणि शेवटचा महत्वाचा की प्लुरल फॉर्म नाहीये, त्याचं अनेक वचन आपण करू शकत नाही. प्रॉपर नाउन इन शॉर्ट थोडक्यात सांगतो, प्रॉपर नाउन मीन्स पर्टिक्युलर नाम दिलेलं असतं, एक विशिष्ट नाव दिलेलं असतं नामाला, त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो. त्याचे 3 महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे. त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आर्टिकल वापरत नाहीत, आणि जर आर्टिकल वापरला तर तो नाउन प्रॉपर नसून तो कन्वर्ट झाला कॉमन नाउन मध्ये, का त्याची उपमा देण्यासाठी वापर केला. आणि तिसरा महत्वाचा नियम, त्याचं प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन होत नाही. यानंतर आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत, कॉमन नाउन. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन इंटरडिपेंडेंट आहेत, एकमेकावरती अवलंबून आहेत. आता कॉमन नाउन म्हणजे काय, टिपिकल डेफिनेशन सांगतो.
नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन प्लेस ऑर थिंग ऑफ द सेम क्लास. समान सामान्य समान वर्गासाठी, ठिकाणासाठी किंवा व्यक्तीसाठी दिलेले नाव याला कॉमन नाउन असं म्हणतात. एक्झाम्पल बघितलं आपल्याला जास्त लक्षात येईल. बॉय, बॉय म्हणजे मुलगा, आणि महेश म्हटल्यानंतर पर्टिक्युलर एका मुलाकडे आपलं लक्ष वेधलं जातं, तेव्हा म्हणायचं प्रॉपर नाव. गर्ल, गर्ल म्हणजे मुलगी. आता मुलीची आपल्या जी कल्पना आहे तशा प्रकारे आपण तसा आकार दिसला की मुलगी. पण मनीषा म्हटल्यानंतर आपल्याला ती पर्टिक्युलर गर्ल आठवते. बुक, बुक म्हणजे पुस्तक. द विंग्स ऑफ फायर म्हटल्यानंतर आपल्याला एक पर्टिक्युलर बुक लक्षात येतं. चेअर, फ्लॉवर, रोज म्हटल्यानंतर आपल्याला विशिष्ट दिसतं. म्हणजे कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन हे इंटरडिपेंडेंट आहे. आता बघा, दोन उदाहरणावरून आपण कॉमन नाउन अधिक समजून घेऊया. आय मेट अ गर्ल, आय मेट अ गर्ल, द गर्ल वॉज अ डॉक्टर. नेम असा सांगतो कॉमन नाउनचा की जर कॉमन नाउन वाक्यामध्ये पहिल्यांदा आलं तर ए किंवा एन घ्यायचा असतो. ए आणि एनचा नेम थोडक्यात सांगतो, आपण डिटेल चर्चा करणारच आहोत. जर का प्रोनाउन्स उच्चारानुसार उच्चारानुसार जर स्वरासारखा उच्चार होत असेल तर त्या कॉमन नाउनच्या अगोदर एन वापरतात. आणि उच्चारानुसार उच्चार स्वर आला सुरुवातीला म्हणजे त्याच्या अगोदर एन घ्यावा असं नाही. ए ई आय ओ यू ही जर शब्द पहिल्यांदा आली शब्दाच्या आणि त्याच्या अगोदर मग आपण एन घ्यायचं असं नाही. उच्चार जर स्वरासारखा होत असेल, आता युनिव्हर्सिटी हा शब्द आहे बघा, तशी सुरुवात यू न होती, जे की वॉवेल आहे, परंतु यू न सुरू झालं तरी त्याच्या अगोदर एन वापरत नाही, कारण त्याचा उच्चार यू म्हणजे ए गाईचा या सारखा होतो. ते आपण डिटेल चर्चा करूयाच. सांगायचा मुद्दा या ठिकाणी हा आहे की जर वाक्यामध्ये कॉमन नाउन दुसऱ्यांदा आलं, पहिल्यांदा आलं तर ए किंवा एन त्याच्या नियमानुसार घेऊया. पण जर तेच नाउन वाक्यामध्ये दुसऱ्यांदा आलं तेव्हा मात्र द हे डेफिनेट आर्टिकल घ्यायचा असतो. हा नियम आहे. आय मेट अ गर्ल, द गर्ल वॉज अ डॉक्टर. म्हणजे गर्ल या ठिकाणी वाक्यात दुसऱ्यांदा आलं तेव्हा मात्र तिथं द हे डेफिनेट आर्टिकल घ्यायचं असतं. हा एक नियम आहे. यानंतर आपण पुढचा प्रकार पाहूया. दोन प्रकार पाहिले आपण नाउनचे, प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन. तिसरा प्रकार कलेक्टिव्ह नाउन. नेम ऑफ अ ग्रुप ऑफ पर्सन्स, एनिमल्स ऑर थिंग्स, प्लेस यांच्या कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक नावाला दिलेलं गेलेलं नाव म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन आहे. एक्झाम्पल्स, हा थोडासा यामधला डिफिकल्टी लेवल जास्त आहे, म्हणजे हा पाठांतराचा जास्त भाग आहे बरं का. आपण जास्तीत जास्त कलेक्टिव्ह नाउन्स इंग्रजी मधले, मला वाटतं तो ओकॅब मध्ये सुद्धा जातो हा प्रकार, ओकॅबलरी मध्ये, की जास्तीत जास्त शब्द किंवा ही शब्दांचं आपण वाचन किंवा परत परत रिव्हिजन केलं पाहिजे. आम्ही याच्यात पीडीएफ सुद्धा बनवून देऊ, सगळ्यात जास्तीत जास्त महत्वाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहेत ते सुद्धा आम्ही बनवून देण्याचा प्रयत्न करू. याचे एक्झाम्पल्स बघा. प्लक ऑफ सीप, बंडल ऑफ बुक्स, बंच ऑफ कीज, हे अतिशय वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. अजून आहेत ते आम्ही प्रोव्हाइड करूच. हे एका समूहाला दिलेलं नाव आहे. अ कोर्स ऑफ लेक्चर्स, अँड आर्मी ऑफ सोल्जर्स. सोल्जर्सच्या ग्रुपला आर्मी म्हणायचं, लेक्चरच्या सिरीजला कोर्स म्हणायचं. मीन्स कलेक्टिव्ह लेक्चर्सला आपण कोर्स
किंवा सोल्जर्सच्या समुदायाला आपण आर्मी म्हणतो. बर्ड्सच्या कलेक्शनला आपण फ्लॉक म्हणतो. अ पाईल ऑफ बुक्स मीन्स एका कलेक्टिव्ह थिंग्स किंवा एनिमल्स पर्सन साठी दिलेले नाव हे म्हणजे कलेक्टिव्ह नाव. पुढचा प्रकार अतिशय सोपा आहे हा. 3 प्रकार आपले संपलेले आहेत. पुढचा प्रकार पाहणार आहोत. प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन नंतर आपण पाहूया मटेरियल नाउन. वन ऑफ द प्रॉमिनंट पार्ट आहे हा, टाइप आहे. नेम ऑफ मटेरियल्स ऑर सबस्टन्सेस. बघा, याची पण व्याख्या काही आपल्याला बेसिक आहे, ते परीक्षेत नाही विचारणार. सांगायचा मुद्दा हा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण जाऊया की हायलाइट करून सुद्धा दिले बघा, संख्येत मोजता येत नाहीत. एक्झाम्पल्स गोल्ड, आयर्न, मिल्क, वूड, कोल, ग्लास. यांना आपण संख्येत मोजू शकत नाही. म्हणजे आता आपण म्हणू शकतो गोल्डला आपण मोजू शकतो, मग मिल्कला आपण लिटर वगैरे मध्ये मोजू शकतो, आयर्नला आपण केजी मध्ये मोजू शकतो, पण संख्येत मोजता येत नाही. एक गोल्ड, एक आयर्न, एक मिल्क, एक दूध असं म्हणत नाही आपण. म्हणजे इथं लिटर किंवा केजी याचा वापर झाला पाहिजे. असं याला आपण मटेरियल नाउन असं म्हणतो. एक्झाम्पल्स गोल्ड, आयर्न, मिल्क, वूड, कोल, ग्लास. सरची फोन येतं बरं का. मटेरियल नाउन याला सुद्धा एक नियम आहे की तो संख्येत मोजता येत नाही. त्यानंतर तो सिंग्युलर फॉर्म ओनली, ते सुद्धा प्लुरल फॉर्म मध्ये रूपांतर होत नाही. त्याच्यानंतर आर्टिकल्स वापरले जात नाही. साधनाचा वापर केला तर आर्टिकल वापरतात. फॉर एक्झाम्पल, ऑफ कॉफी. आता कॉफी मटेरियल नाही, ते आपण संख्येत मोजू शकत नाही. म्हणजे याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकत नाही, पण याच्या अगोदर जर साधनांचा वापर केला तर प्रत्येक साधन कॉफी, अ कप ऑफ कॉफी म्हणून आपण तिथं आर्टिकल वापरू शकतो. कॉफी मटेरियल नाउन आहे, याचा अगोदर आपण आर्टिकल वापरू शकत नाही, पण त्याच्या अगोदर जर साधनांचा वापर केला, फॉर एक्झाम्पल कप हे एक साधन आहे कॉफी मोजण्याचं, त्याला आपण त्याच्या अगोदर आपण आर्टिकल वापरू शकतो. ऑइल टँक आपण त्यानंतर शेवटचा प्रकार बघणार आहोत नावाचा, बघा. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे माझा फेवरेट आहे हा. नेम्स ऑफ क्वालिटीज, स्टेट्स ऑर ऍक्शन्स. म्हणजे क्वालिटीला इनविजिबल थिंगला दिलेलं नाव असतं, म्हणजे न दिसणाऱ्या कल्पना शक्तीतल्या क्वालिटीज, म्हणजे ज्यांना आपण इमॅजिन करू शकतो अशा वस्तूंना दिलेलं नाव, ज्या की कॉन्क्रीट नाहीये, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, पण ते आपण इमॅजिन करू शकतो, अशा कल्पनांना दिलेलं नाव याला ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतात. नेम्स ऑफ क्वालिटीज, स्टेट्स ऑर ऍक्शन्स. त्याचे एक्झाम्पल्स पहा. ऑनेस्टी आहे, विजडम आहे, ब्युटी. म्हणतात बघा, ब्युटी इज नॉट इन द ऑब्जेक्ट, इट्स इन द आईज ऑफ बिहोल्डर. चाइल्डहुड असेल, लव असेल, म्हणजे ज्या की कल्पना शक्तीतल्या गोष्टी आहेत, यांच्यासाठी दिलेलं नाव ज्याला आपण ऍब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. अतिशय सोपे असे हे 5 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आय होप सर्वांना समजलं असेलच. आपण
यावर आधारित काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत. यावरून लक्षात येईल की तुम्हाला किती समजलंय. पहिला प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन. आताच आपण पाहिलं ॲबस्ट्रॅक्ट नाउन कशाला म्हणतो, की ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, कॉन्क्रीट आहे. ऑप्शन यापैकी मिळत असेल ब्रेवरी आपण पाहू शकत नाही. इमॅजिन करतो ॲबस्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द कॉमन नाउन इन न्यू दिल्ली, द कॅपिटल ऑफ इंडिया. बघा इथं आयडेंटिफाय इव्हिडेंट काय झालंय, मिस्टेक आहे बरं का टायपिंग. आयडेंटिफाय द कॉमन नाउन इन द सेंटेन्स न्यू दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. बघा इंडिया प्रॉपर नाउन आहे, आताच पाहिलं आपण. न्यू दिल्ली एका सिटीचं नाव आहे, ते सुद्धा प्रॉपर नाउन आहे. मग कॅपिटल हा एकमेव शब्द आहे की ज्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. आणि दुसरं महत्वाचं पहा, आता तो नियम लक्षात ठेवला पाहिजे की कॅपिटल नाउनच्या अगोदर आपण आर्टिकल्स वापरत नाही, म्हणजे द आर्टिकल फक्त कॅपिटलच्या अगोदर वापरले, म्हणून या प्रश्नामध्ये कॅपिटल इज द राईट आन्सर. नेक्स्ट, मला वाटतं सर्व प्रश्नांची आपण चर्चा केली. शेवटचा एक प्रश्न आहे, फाइंड द मटेरियल नाउन इन द रिंग. द रिंग इज मेड ऑफ प्लॅटिनम. बघा मटेरियल नाउन रिंग नाही, मेड वर्ब आहे, द आर्टिकल आहे आणि प्लॅटिनम इज द राईट आन्सर. करेक्ट. अशा प्रकारे सर्व प्रश्नांची आपण चर्चा केलेली आहे. आय होप सर्वांना आजची चर्चेतला आपण जो भाग घेतला तो आवडला असेल, समजला असेल अशी अपेक्षा करतो. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू. धन्यवाद. सरजी